पहिलाच चेंडू बॅक टू द बॉलर ढकललेला असा हा चेंडू आपण पाहतोय. जय हनुमान फणसापूर संघाच्या माध्यमातून सलामीला आलेली जोडी. नेहमी आपण पाहतो जय हनुमान फणसापूर संघाचा जर उल्लेख करायचा झाला तर दोन बंधुराज्य आहेत हे सलामीला येत असतात, सिद्धांत आणि सिद्धेश. परंतु आज सिद्धांत सोबत तुषार हा सलामीला आलाय. सिद्धेशला कुठेतरी खालच्या क्रमांकावर संधी दिली, कारण 6 षटकांचा सामना आहे, तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. त्यामुळे दोन जे प्रमुख फलंदाज जे आहेत तर त्यांना न पाठवता कोणत्या तरी एका फलंदाजाला खालच्या क्रमांकावर संधी देऊन थोडंसं वेगळं प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान फणसापूर संघाचं. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, डाव्या यष्टीच्या बाहेर थोडासा चेंडू हिरकटला होता, परंतु निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता झाली. बॅटच्या कडेला मला वाटतं चेंडू लागला होता. सिद्धार्थ, ज्याने मी ज्या स्पर्धेचा उल्लेख केला द्वारकाधीश वळवलीच्या स्पर्धेचा, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज असा पुरस्कार या खेळाडूनं प्राप्त केला होता. इथे सुंदर असा फटका, चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, वन बाउन्स पद्धतीने सीमारेषेबाहेर. या स्पर्धेचा पहिला वेळा PS स्पोर्ट्स चौकार. दोनही संघांना आणखीन एक पूर्वसूचना देण्यात येते. चेंडू जर हरवला, कोणत्याही क्षणी हरवला तर नवीन चेंडू देण्यात येईल, याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. बापदेव क्रिकेट आपण पाहतोय संघ या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज गौरव पाटील, याच्या वतीने पहिले काही चेंडू टाकले गेले. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एकेरी धाव तुषारच्या माध्यमातून आली होती, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा होता, परंतु तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावून सिद्धार्थने आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. आपला जो फॉर्म आहे तो मात्र दाखवून दिलाय. षटकातील पुढील चेंडू. तर या स्पर्धेचा पहिला आपण अवांतर चेंडू पाहिला गौरवच्या माध्यमातून. पहिलीच धाव पहिल्याच चेंडूवर आली होती, पहिला निर्धाव चेंडू दुसऱ्या चेंडूवर आला होता, पहिला चौकार तिसऱ्या चेंडूवर आला होता आणि पहिला अवांतर चेंडू सुद्धा आपण पाहिला. इथे मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. अर्थात नुकताच जी GPL स्पर्धा झाली होती, ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3, या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा बहुमान जो आहे ज्या खेळाडूला मिळाला होता तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर पाहतोय गौरव पाटील, मॅन फ्रॉम बापदेव कुरुळ. आखूड टप्प्याचा चेंडूला सेहवाग स्टाईल मध्ये अप्पर कट पद्धतीने टोलावलंय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, अर्थात 4 धावांसाठी. पहिल्या षटकाची अर्थात सांगता चौकाराने केले फलंदाज सिद्धार्थने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 10 अशी सुंदर अशी सुरुवात जय हनुमान फणसापूर या संघाची. बापदेव क्रीडा संकुल बेलोशी याच्या वतीने सजवलं गेलेलं भव्य दिव्य असं मैदान, ज्याचा आपण उल्लेख मागच्या स्पर्धेत सुद्धा केला होता. मागची जी स्पर्धा झाली होती तब्बल 1 लाखाची स्पर्धा या मैदानावर आयोजित केली गेली होती. राजन क्रिकेट क्लब बेलोशी आयोजकांच्या वतीने निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे मैदान 360 आकाराचं. परंतु हे मैदान सजवण्यासाठी तब्बल 3 ते 4 वर्षांचा अवधी जो आहे हा निश्चितपणे लागलाय. खूप सारी मेहनत आपण गावकऱ्यांची असोत, ग्रामस्थांची किंवा सर्व खेळाडूंची आपण या मैदानाला सज्ज करण्यासाठी पाहिले. वळूयात पुढच्या षटकाकडे. षटक क्रमांक 2 घेऊन बापदेव कुरुळ संघाच्या माध्यमातून कुणाल सज्ज झाला होता, परंतु पहिला चेंडू दिशायन चेंडू पंच संतोष म्हात्रे यांच्या वतीने या चेंडूवर आक्षेप घेतला गेला आणि अवांतर असा ठप्पा मात्र लावला या चेंडूवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडूच्या टप्प्यामध्ये आणि वेगामध्ये सुद्धा तेवढाच बदल. अतिशय वेगाने चेंडू जो आहे हा फलंदाजाकडे सरसावला होता. फलंदाज तुषार याच्या बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागतोय आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता होते. समसमान अशी सुरुवात पाहायला मिळते दोनही संघाचा जर उल्लेख करायचं झालं, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा निश्चितपणे आला होत्या, परंतु हे पॉवर प्लेचं षटक होतं.
हे सुद्धा तेवढंच लक्षात घ्यावं लागेल जहानमान फणसापूर या संघाला. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा जर ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी मोठे मोठे फटके जे आहेत हे अपेक्षित करत असतो. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार निश्चितपणे आले होते आणि दोनही चौकार सिद्धार्थच्या बॅटमधून आले होते. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे जिथे आपल्याला फिल्डिंगची मर्यादा पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे हा फलंदाजाने घेणं तेवढंच आवश्यक असतं. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र थोडासा शफल झाला होता तुषार, परंतु बॅटच्या मधोमध मात्र चेंडू येत नाही आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धाव फलकावर मात्र एकच धाव ऍड केली जाईल. ओळतोय पुढच्या चेंडूकडे पुन्हा एकदा सिद्धार्थ स्ट्रायकर आल्यावर इथे गोलंदाजाने चालाकी दाखवली. चेंडूच्या गतीमध्ये थोडंसं चेंज केला होता, बदल केला होता. तसेच टप्प्यामध्ये सुद्धा बदल आपल्याला पाहायला मिळाला. 16 रनचा मारा थोडासा आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली. तत्पूर्वी आपण पाहतो व्यासपीठापाशी जुने जाणते आमचे गुरुवर्य आदरणीय श्री प्रमोदजी सांदणकर यांचं मात्र आगमन झालंय. आपल्या विभागातले नावाजलेले समालोचक, मी निश्चितपणे काकांना विनंती करेन की या स्पर्धेसाठी तुमचा आवाज जो आहे हा रसिक प्रेक्षकांपर्यंत तुम्ही सुद्धा पोहोचवायचा आहे. तर त्यांना नक्कीच मी इथूनच लांबून नमस्कार करतोय, कारण आमचे ते गुरुवर आहेत ज्यांचा आवाज ऐकून आम्ही कुठेतरी समालोचनाचे धडे मात्र शिकलोय. उर्वरित खेळपट्टीकडे इथे डान्सिंग डाऊन द विकेट येऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा चालाकी दाखवतोय गोलंदाज कृणाल. थोडंसं 2 पावलं पुढे येऊन सिद्धार्थनं चेंडूला आपण पाहतोय बॅटवर घेण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु चेंडूच्या गतीमध्ये आणि टप्प्यामध्ये पुन्हा एकदा बदल केला होता कृणालने. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा संत गतीचा चेंडू, नकल डिलिव्हरीचा वापर सातत्याने केला जातोय कृणालच्या माध्यमातून. आपला जो काही ग्रामीण क्रिकेटचा अनुभव आहे त्याचा मात्र वापर पूर्णपणे दाखवून दिलाय कृणालने. आणि दुसऱ्या षटकाचा ज्यावेळी आपण दुसऱ्या षटकानंतर जी काही धावसंख्या पाहतोय जहानमान फणसापूर संघाची, पहिल्या षटकामध्ये 10 धावा तर आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या कृणालने आणि त्या 4 धावांमध्ये 2 स्क्वेअर चेंडू सुद्धा होते. याचाच अर्थ की 2च धावा ज्या आहेत या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णतः दोनही फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम मात्र केलंय. सातत्याने चेंडूच्या गतीमध्ये बदल जो काही कृणालच्या माध्यमातून पाहिला त्याचा फायदा जो आहे हा बापदेव कुरोळ संघाला निश्चितपणे झालेला आपण पाहिला. कारण 2 अवांतर चेंडू टाकून सुद्धा आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर मात्र 4च धावा खर्च करत असो तर नक्कीच आपली कामगिरी जी आहे तर पॉवर प्लेची मर्यादा मात्र संपलेली आहे. याचाच अर्थ क्षेत्ररक्षण जे आहे हे थोडंफार का होईना हे पसरवलं जाईल. क्षेत्ररक्षणाची जमावट करताना बापदेव कुरुळ हा संघ आपण पाहतोय. बावडी लाईनचा ताबा घेताना खूप सारे क्षेत्ररक्षक, जिथे आपण स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केलाय. कावकरच्या क्षेत्रामध्ये स्वतः कुणाल आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, ज्याच्या माध्यमातून आपण षटक क्रमांक 2 जे पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये खूप सारे निर्धाव चेंडू आपण पाहिले होते. तसेच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये गौरव पाटील याला आपण उभा पाहतोय. तसेच डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. वळियात षटक क्रमांक 3 कडे इथे हवाई फायर पद्धतीचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गौरव आणि गौरवच्या माध्यमातून मोठी चूक आपल्याला पाहायला मिळाली. एक सोपा झेल मात्र निसटलाय. जो फलंदाज आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी करत होता सिद्धार्थ, याला बाद करण्याची एक सुवर्ण संधी बापदेव कुरोळ संघाला चालून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाहीये. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू, साहिल गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. खराब चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा मात्र उठवता आलेला नाही. इथे हडबडी गडबडी, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और एक्सीडेंट हो गया. फलंदाज तुषार बैक टू द पॅव्हलियन. इथे खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोनही सलामीरांच्या माध्यमातून तुषार बाद होतोय. पहिला फलंदाज जहानमान फणसापूर संघाचा बाद झाला आणि धावा संख्या झाली आहे 1 बाद
17. तर 17चा खतरा आपण वारंवार म्हणतो, तो खतरा मात्र झालाय फणसापूर संघाला. इथे चांगला फटका आहे, पण तो क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असल्यामुळे या चेंडूवर मात्र एकच धाव जमा केली जाईल. नवीन आलेला फलंदाज तुषारची जागा घेतोय. प्रशांत तेलगे. सिद्धेशला कुठेतरी खालच्या क्रमांकावर ठेवलं जाते, कारण जेणेकरून शेवटची जी काही षटका असतील तिथे हाणामारी करण्यासाठी, मोठे फटके खेळण्यासाठी एक फलंदाज मात्र राखून ठेवलाय जयनमान फणसापूर संघाने. आणि सुरुवातीच्या काही षटकांची जबाबदारी जी आहे ही सिद्धार्थवर दिली. आतापर्यंत 2 चौकार सिद्धार्थच्या बॅटमधून पाहिलेत, परंतु धावांना जो आकार आहे, धावसंख्येला जो आकार आहे, धावसंख्येचा जो वेग जो आहे तो तेवढासा पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 18 धावा धावफलकावर लगवायला गेल्यात, परंतु षटक क्रमांक 3 मधील 3 चेंडू सुद्धा पूर्ण झालेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत बापदेव कुरुळ संघाच्या माध्यमातून, जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा येऊन सुद्धा नंतरच्या 2 षटकामध्ये पूर्णतः धावांवर लगाम लगावला गेलाय. षटकातील पुढील चेंडू, वेगवान चेंडू वाईड यॉर्करचा अवलंब करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात पूर्णपणे यशस्वी ठरलाय गोलंदाज साहिल. प्रशांत फलंदाजी चालवता, एक डावखुरा फलंदाज जो नुकताच खेळपट्टीवर आला होता. एक आखूड टप्प्याचा चेंडू प्रशांतसाठी दिला गेला होता, परंतु त्याचा फायदा मात्र प्रशांतला उठवता आलेला नाही आहे. सातत्याने निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका एंडने सिद्धार्थच्या माध्यमातून चांगले प्रयत्न होत आहेत, परंतु दुसऱ्या एंडने त्याला तशी हवी तशी साथ मात्र मिळत नाहीये. तुषारच्या माध्यमातून सुद्धा काहीचा खराब खेळ झाला होता. प्रशांतकडून नक्कीच अपेक्षा असतील. चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय, जवळपास बाउंड्री लाईनच्या नजीक चेंडू गेला होता, परंतु क्षेत्ररक्षण जे आहे हे पसरवल्या कारणानं आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून चेंडू जो आहे हा अडवला गेलाय. या चेंडूवर सुद्धा मात्र एकच धाव. अतिशय सुंदर षटक हे सुद्धा आपण पाहिलं साहिलच्या माध्यमातून. या षटकामध्ये सुद्धा मात्र 5 धावा खर्च केल्यात बापदेव कुरुळ या संघाने. तर मागची 2 षटकं ज्या षटकांमध्ये मात्र 9 धावा खर्च करून आपल्या संघाला फ्रंट फुटर आणण्याचं काम करतायत बापदेव कुरुळ संघाचे गोलंदाज. काही प्रमुख खेळाडूंचा नक्कीच अभाव आहे किंवा उपस्थिती जी आहे, अनुपस्थिती बापदेव कुरुळ संघाला जाणवली होती. जे नावच घ्यायचं झालं तर आकाश बिर्जे हा जो प्रमुख गोलंदाज तो उपस्थित नसून सुद्धा आपण पाहतोय उर्वरित गोलंदाजाने अतिशय सुंदर कामगिरी, आपली जी जबाबदारी आहे ही पूर्णपणे चोख बजावले. आतापर्यंत धावांवर पूर्णतः लगाम लावलाय. प्रति चेंडू धावा म्हटलं तरी चालेल. 19 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि 19 चेंडू मागे मात्र 19 धावा जमा केल्यात जयनमान फणसापूर या संघाने. ऑन द मार्क पुन्हा एकदा गौरव, ऑन स्ट्राईक प्रशांत. इथे सुद्धा कुठल्याही स्पॉटवरून चेंडू जो हलकीशी उसळी घेतोय आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलाय पुन्हा एकदा गोलंदाज GPLचा मालिकावीर गौरव पाटील. गौरवचा गुणगौरव आपण वारंवार करत असतो. कोणत्याही मैदान असो त्या मैदानावर आपली छाप मात्र सोडलं या खेळाडूने. तर बेलोशीच्या बापदेव क्रीडा संकुल या भव्यदेव मैदानावर सुद्धा तेच कर्तृत्व दाखवून देतोय, रसिक प्रेक्षकांना प्रभावित करतोय. आपण कमी वयात सुद्धा आपण जसं म्हणतो की मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. इथे चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उभा असल्या कारणानं मात्र एकच धाव. एकेरी पद्धतीने सातत्याने धावा आपण धाव फलकावर पाहतोय. दुहेरी धावा सुद्धा येत नाहीयेत. चौकार तर आपण पाहतोय खूप उशीर झाला, परंतु चौकार मात्र आलेला नाही आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॉइंट किंवा बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सिद्धार्थने चौकार ठोकला होता. त्यानंतर आतापर्यंत एकूण 16 चेंडू झालेत आणि 16 चेंडूमध्ये एकही चौकार निश्चितपणे आलेला नाही आहे. त्यामुळे काहीसा अडचणीत मात्र सापडलाय जयनमान फणसापूर हा संघ. दीर्घ काळानंतर सिद्धार्थला स्ट्राईक एंड मात्र मिळतोय, तर त्या संधीचं सोनं कुठेपर्यंत सिद्धार्थ कर हे पाहण्याजोगा असेल. मागचा जो चौकार आला होता तो सुद्धा गौरवच्या गोलंदाजीवर सिद्धार्थनेच ठोकला होता. तर पुन्हा एकदा गौरव ऑन द मार्क, सिद्धार्थ ऑन स्ट्राईक.
इथे सिद्धार्थच्या माध्यमातून चांगला प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलाय. नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळेल. चेंडूची अडवणूक झाले, फेक झाले. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा निश्चितपणे मुकम्मल झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक जो आहे हा थोडासा मात्र पुढे सरकतोय. 1-22 अशी आतापर्यंतची धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मधील अंतिम चेंडू सादर करेल गोलंदाज गौरव, सामना करेल फलंदाज सिद्धार्थ. तर शेवटचा चेंडू सुद्धा अतिशय तेज तर्रार गुडलाईन स्पॉटवरून पुन्हा एकदा फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पूर्णतः बीट केलंय फलंदाज सिद्धार्थला. अर्थात कुठेतरी फलंदाजांचे हात बांधून ठेवलेत की काय असं चित्र जाणवलं जात आहे मैदानावर. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, मात्र 22 धावा धाव फलकावर. फणसापूर संघ नक्कीच विचारात वाढला असेल की आपलं कुठेतरी प्लॅनिंग जे आहे चुकलं की काय, कारण आपली नेहमीची जी सलामीची जोडी होती दोन्ही बंधुराज सिद्धार्थ आणि सिद्धेश, याच्यामध्ये जो काही बदल केला त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसतोय की काय. तरी सुद्धा अजूनही 2 षटकं शिल्लक. क्रिकेटचा खेळ जो आहे ज्याला आपण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणतो, कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र वारंवार बदलत असतं. सांगायचा हेतू असाच की अजूनही 2 षटकांचा तब्बल खेळ शिल्लक, आणि या 2 षटकामध्ये जर चांगली फटकेबाजी झाली तर मात्र जयनमान फणसापुरा संघ या स्पर्धेत निश्चितपणे वापसी करू शकतो. अजूनही वेळ गेलेला नाहीये. देर से आय पर दुरुस्त आहे म्हटलं तरी चालेल. मोठे फटके खेळणं तेवढंच गरजेचं असेल. धावा 22, 1-22 धावा धाव फलकावर. अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक. ऑन द मार्क पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन गोलंदाज कृणाल पाटील ऑन द मार्क. लांब लचक असा रन आपण पाहतोय. 38च्या लाईन वरून आपला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. जसं आपण म्हणतो जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. जर दिशा योग्य असेल तर वेगाचा योग्य असेल तर वेग सुद्धा तेवढाच तुम्हाला साथ देत असतो, परंतु दिशा जर योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नसतो. तर इथे आपण पाहतोय तीच गोष्ट आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. इथे वेग चांगला होता परंतु दिशा खराब होती, आणि दिशा खराब तो दशा बी खराब. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण कृणालच्या माध्यमातून पाहिला. षटकातील पुढील चेंडू ब्लॉक लेनचा चेंडू होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला आपण ब्रह्मास्त्र असं म्हणतो, तो चेंडू प्रशांतसाठी सादर केला गेला होता, आणि या चेंडूवर सुद्धा मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांना ज्या गोष्टीची अपेक्षा असते, अर्थात रसिक प्रेक्षक जे आहेत हे चौकार आणि षटकार याची आतुरतेने वाट पाहत असतात. इथे जय हनुमान फणसापूर संघ सुद्धा चातकाप्रमाणे चौकार आणि षटकारांची वाट पाहतोय. चातकाप्रमाणे मी का म्हटलं, कारण चातक हा पक्षी जो आहे हा पावसाची वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे इथे चौकार आणि षटकारांच्या वर्षावाची वाट जी आहे हे पूर्ण जय हनुमान फणसापूर संघ पाहतोय. पुन्हा एकदा सिद्धार्थ ऑन द मार्क. इथे ओव्हरपिच लेनचा चेंडू, त्याला दिशा दाखवले सीमारेषा बाहेरची. या स्पर्धेचा या इनिंगचा पहिला वेळा षटकार फलंदाज सिद्धार्थ याच्या बॅटमधून. तर मी ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख करत होतो की चौकार आणि षटकार यांच्यापासून वंचित राहिलेला हा डाव, त्याची पूर्तता मात्र केली आहे फलंदाज सिद्धार्थने. षटकातील पुढील चेंडू, इथे फुलरलेनचा चेंडू स्लो रनचा चेंडू होता, परंतु त्याचा हवा तसा फायदा मात्र उठवता आला नव्हता. तरी सुद्धा चेंडू गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी. फटका तेवढा चांगला नव्हता, फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल असा फटका नव्हता, तरी सुद्धा स्टंपच्या पाठीमागे जिथे क्षेत्ररक्षक कोणताही क्षेत्ररक्षक तैनात केला जात नसतो त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या कारणानं 4 धावा मात्र फणसापूर संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. षटकातील पुढील चेंडू, इथे अकोटाप्याचा चेंडू, वेगवान चेंडू, बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागतोय आणि यष्टीरक्षक जयेश याच्या माध्यमातून हा सोपा झेल. फलंदाज सिद्धार्थ बॅक टू द पॅव्हलियन. सिद्धार्थ सुद्धा काहीसा चाच पडत होता, तरी सुद्धा आपण पाहिलं सिद्धार्थच्या बॅटमधून 3 चौकार आणि षटकार. आपली कामगिरी मात्र त्याने चोख बजावलंय. उर्वरित फलंदाजांनी काहीशी निराशा मात्र केली, त्यामुळे धावसंख्या जी आहे ही तेवढीशी वेगाने आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. तरी सुद्धा आतापर्यंत 2-34 हा आकडा मात्र गाठला आहे जय हनुमान फणसापूर या संघाने.
इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने मात्र गेलाय वन बाउन्स पद्धतीने चौकाराने या चेंडूची आणि या षटकाची सुद्धा सांगता होते. काहीसं महागडा असं हे षटक. खऱ्या अर्थानं मी जसं म्हणतो की क्रिकेटचा खेळ जो आहे हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ का म्हणतो, कारण कधी रावाचा रंग होईल आणि रंगाचा राव होईल हे सांगता येत नसतं. याचं उत्तम उदाहरण कृणाल पाटील याच्या माध्यमातून आपण नुकताच पाहिलं, ज्याने पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केले होते आणि ते षटक पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा अतिशय सुंदर षटक टाकलं होतं. परंतु त्याचंच वैयक्तिक दुसरं षटक क्रमांक 5 जे आपण नुकताच पाहिलं, त्या षटकामध्ये तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार त्याने खर्च केले. अर्थात संपूर्ण षटकाचा जर अहवाल घेतला तर एकूण 16 धावा कृणालने खर्च केल्यात. त्यामुळे काहीसा का होईना वापसी करताना दिसून आलाय जहानमान फणसापुरा संघ. अर्थात स्पर्धा कोणती असो, सामना कोणता असो, जर तो सामना एकतर्फी झाला तर प्रेक्षकांची सुद्धा नाराजी होत असते. तर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच एकमेव हेतू असतो कोणताही खेळ असो. तर इथे शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा जमा करता आल्या जहानमान फणसापूर संघाला तर 50+ स्कोर जो आहे हा धावफलकावर पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये रोमांच जो आहे हा टिकवता येईल. तर अंतिम षटक, एक नवा कोरा गोलंदाज श्रवण आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. साहिल याचा बंधुराज, ज्याच्या माध्यमातून या सामन्याचं अंतिम षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात श्रवणला तेवढासा अनुभव नाही आहे ग्रामीण क्रिकेटचा, परंतु या महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये ज्या सामन्यामध्ये आपण पाहतोय उर्वरित गोलंदाजाने खास करून अतिशय सुंदर गोलंदाजी केले. सुरुवातीच्या 5 षटकामध्ये मात्र 38 धावांवर रोखलंय जहानमान फणसापूर या संघाला. तर शेवटच्या षटकामध्ये सुद्धा विरुद्ध संघाला रोखायचा असेल तर श्रवणला तेवढ्याच दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव तर जमा केली. अर्थात प्रशांतने ही 1 धाव जमा करून सिद्धेशला स्ट्राईक देण्याचं काम मात्र केलंय, जो आपला नेहमीचा सलामीवीर आहे सिद्धेश. तर सिद्धेशकडून नक्कीच अपेक्षा असतील, ज्याला 2 डाऊन पोझिशनवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. तर अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, मुबलक संधी आहे सिद्धेशकडे. तर षटकातील पुढील चेंडू अतिशय चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतो. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे सिद्धेशचा आणि थोडस खराब कलेक्शन जयेश याच्या माध्यमातून याच्या स्वरूपात जिथे 1च धाव होती किंवा प्रशांत बाद सुद्धा होऊ शकला असता, तिथे मात्र 2 धावा जमा करतोय जहानमान फणसापुरा संघ. मी ज्या स्पर्धेचा वारंवार उल्लेख करतोय, द्वारकाधीश वळवली आयोजित स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सिद्धेश आणि सिद्धार्थ या दोघांनी अतिशय धावांचा षटकार चौकारांचा वर्षाव केला होता. तोच सिद्धेश बॅटिंग लाईन मार्कवर आपण पाहतोय, परंतु काहीशी उशिरा संधी त्याला दिल्या कारणाने आपण पाहतोय अजूनही त्याची लय त्याला गवसलेली नाही आहे. मागच्या चेंडूवर 2 धावा जमा करून स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवली होती, परंतु नुकताचा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, खराब जजमेंट फलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. एका नव्या कोरा गोलंदाजासमोर आपण नक्कीच अपयशी ठरलोय याची जाणीव सिद्धेशला झाली असेल. शेवटचे 2 चेंडू गोलंदाज श्रवण अंदमाक. यावेळी मात्र सफल झाला, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि पाठवलं सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे मात्र दाखवून दिले सिद्धेशने. 2 भावांमध्ये नक्कीच चढाओढ सुरू होती. तू उत्कृष्ट फलंदाज ठरशील की मी ठरेन, परंतु मात्र 5 की 6 धावांनी सिद्धार्थ याने बाजी मात्र मारली होती त्या वळवलीच्या स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार खिताब मात्र प्राप्त केला होता. यावेळी सुद्धा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा पाहिल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी सबमरीन टाईपची डिलिव्हरी होती. शेवटचा चेंडू होता, बॅटला चेंडू मात्र लागतो आणि एकेरी धावेने या चेंडूची मात्र सांगत होते, या डावाची सांगत होते. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आपण पाहतोय आणि या एकेरी धावेने धावफलक जो आहे हा 2/48 इथपर्यंत जाऊन पोहोचला. अर्थात ही अंतिम धावसंख्या असेल जहानमान फणसापूर या संघाची. तर निर्धारित 6 षटकांचा खेळ ज्यावेळी समाप्त झाला त्यावेळी आपण पाहिलं 2/48 इथपर्यंत मजल मारले जहानमान फणसापूर या संघाने. याचाच अर्थ बापदेव कुरुल या संघाला एकूण 6 षटकार अर्थात 36 चेंडू दिले जातील
आणि 49 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल. तत्पूर्वी आदरणीय श्री गोविंदजी पाटील फणसापूर गावचे यांना मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते की त्यांनी व्यासपीठापाशी येऊन आसनस्थ व्हायचंय. आदरणीय गोविंदजी पाटील क्रिकेटचे मोठे चाहते, आपल्या संघाला सातत्याने ते पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक मैदानावर उपस्थित असतात. प्रत्येक मंडळात सुद्धा ते पाठिंबा देत असत. असे आदरणीय श्री गोविंदजी पाटील यांना विनंती करण्यात येते की त्यांनी व्यासपीठापाशी येऊन आसनस्थ व्हायचंय. पहिल्या डावाचा जर विचार केला तर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी झाली होती बापदेव कुरुळ संघाच्या माध्यमातून. खास करून सुरुवातीच्या 4 षटकामध्ये जिथे मात्र 22 धावा खर्च झाल्या होत्या, सर्व फलंदाजांना रोखण्याचं काम केलं होतं बापदेव कुरुळ संघाच्या सर्वच्या सर्व गोलंदाजांनी. परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये आपण पाहिलं चांगली वापसी केली होती जयहनुमान फणसापूर संघाने, जिथे शेवटच्या 2 षटकांमध्ये एकूण 26 धावा ज्या आहेत ह्या जमा केल्या गेल्या आणि आपल्या संघाला काहीसा का होईना वापसीचा रस्ता मात्र दाखवला. परंतु या रस्त्यावर जर या वाटेवर जर चालायचं असेल तर दुसऱ्या डावामध्ये तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आहे ही जयहनुमान फणसापूर संघाला करावी लागेल. कारण 6 षटकं आणि 49 धावांचा जर विचार केला तर काहीसं सोपं आव्हान आपण म्हणतो. त्यामुळे या 48 धावा जर रोखायच्या असतील तर तेवढ्या दर्जाची गोलंदाजी होणं तेवढंच अपेक्षित असेल. विकेट्स घेणं तेवढंच महत्त्वाचं असेल. आणि जसं आपण क्रिकेटचा कानमंत्र म्हणतो, विकेट्स तुम्हाला मिळून देतं पुढच्या फेरीचं तिकीट. तर कशा पद्धतीची गोलंदाजी होईल, कशा पद्धतीची फलंदाजी होईल हे नक्कीच पाहण्याजोगं असेल. त्या संपूर्ण डावाचा संपूर्ण आढावा थोड्याच वेळात तुमच्या समोर मी सादर करेन. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा सत्कार सोहळ्याकडे वळतोय. ज्या व्यक्तीचा मी आवर्जून उल्लेख केला होता, असे आदरणीय असे व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोदजी चांदणकर यांना मी विनंती करतो की पुढे यायचं आहे. आणि मंडळाच्या वतीने रोशनजी पाटील यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते प्रमोद काकांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. क्रिकेटची खूप अशी आवड, ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी प्रमोद काकांचा नक्कीच प्रत्येक मैदानावर आवाज ऐकायचो. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांनी वारंवार केले आपल्या विभागामध्ये. तर असे क्रिकेटचे मोठे चाहते आणि उत्कृष्ट असे समालोचक प्रमोद काका यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्यांना आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित मात्र केलंय. तसेच आदरणीय श्री अनिलजी मडवी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. धन्यवाद. तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की पुढे यायचं आहे. आयोजकांच्या वतीने चेतन यांना मी विनंती करतोय की मायेची शॉल आणि मांगल्याचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो असा पुष्पगुच्छ मडवी साहेबांना प्रदान करायचं आहे. नक्कीच मान्यवरांचे अर्थात मडवी साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थिती दाखवली. धन्यवाद. आजच्या दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय जिथे आपण गावटूगाव गटाचे ग्रामीण गटाचे संघ आपण पाहतोय. उद्याच्या दिवशी गावटूगाव गटाचे संघ पाहणार आहोत आणि शेवटच्या दिवशी IPL फॉर्मॅटचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर ग्रामीण गटाचा जर उल्लेख करायचा झाला तर आजच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये जयहनुमान फणसापूर आणि बापदेव कुरुळ निश्चितपणे मैदानात उभे आहेत. त्यानंतर यानंतर होणारा सामना जो असेल ग्रामीण गटातून, त्या सामन्यामध्ये स्वतः आयोजक या स्पर्धेमध्ये खेळताना दिसून येतील. 2 विरोधी संघाची नावं घेऊ इच्छितोय. राजन स्पोर्ट बेलोशी विपक्ष जयहनुमान घोटवडे. घोटवडे संघाला सर्वप्रथम विनंती की आपली उपस्थिती जी आहे ही व्यासपीठापाशी दाखवायची आहे. थोड्याच वेळात पुढील सामन्याची नाणेफेक मात्र करली जाईल. त्यानंतर तिसरा सामना असेल PPF कुरुळ विपक्ष जय बापदेव वेरसे आणि पहिल्या फेरीचा अंतिम सामना असेल NSC खाना विपक्ष श्री गणेश कुदे. तर आपल्या विभागातील हे सर्व बलाढ्य संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य असा सहभाग मात्र नोंदवला आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर सुद्धा आपण पाहणार आहोत. तसेच युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतील. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू तेच तर चेंडू स्टंपच्या समोर पकडले फलंदाज जयेश पाटील याला मोठा हादरा बसतोय बापदेव कुरुळ या संघाला. गोल्डन डक स्वरूपात फलंदाज जयेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
अर्थात गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज आपण पाहतोय सूरज गुंड, आणि मी ज्या स्पर्धेचा सातत्याने उल्लेख करतोय मित्रांनो, द्वारकाधीश वळवली आयोजित स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या छोट्याशा खेळाडूने सूरजने उत्कृष्ट गोलंदाज हा बहुमान पटकावला होता. नुकताच आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार मात्र केला आहे. त्यांच्याच माध्यमातून आदरणीय श्री अनिलजी मडवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रुपये 200ची बहुमूल्य देणगी मात्र लाभली आहे. त्यानंतर आदरणीय श्री नंदकुमारजी काटले यांच्या माध्यमातून सुद्धा रुपये 250ची बहुमूल्य देणगी या स्पर्धेसाठी लाभले. ते त्यांचे शतश आभार मात्र मी व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय श्री सुनीलजी थळे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी रुपये 500ची बहुमूल्य देणगी लाभले. तर सर्व देणगीदारांचे मी शतश आभार व्यक्त करतोय आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानावर. सूरज मात्र आग ओकतोय. आपण आकाशात जर पाहिलं तर सूर्य सुद्धा मार्च महिन्यात सूर्य, त्यामुळे सूर्य सुद्धा आकाशातून आग मात्र ओकतोय. तरी सुद्धा बेलोशीच्या भव्य दिव्य अशा मैदानावर जिथे पहिला सामना सुरू आहे, पहिल्या सामन्याचा दुसरा डाव सुरू आहे, तिथे जय हनुमान फडसापूर संघाचा सूरज सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आता आग ओकतो. इथे सूरजच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. आदरणीय प्रमोदजी सांदणकर आपल्या विभागाचे नावाजलेले समालोचक यांच्या माध्यमातून सुद्धा प्रमोद काका यांच्या माध्यमातून PS स्पोर्ट्स अर्थात राजन क्रिकेट क्लब बेलोशी या मंडळाला रुपये 200ची बहुमूल्य देणगी लाभली आहे. तर त्यांचे सुद्धा मी शतश आभार व्यक्त करतोय. तसेच जो गोलंदाज मैदानात गोलंदाजी करतोय जय हनुमान फडसापूर संघाचा स्ट्राईक गोलंदाज सूरज, याच्यासाठी जर आणखीन एक विकेट सूरजने घेतला तर प्रमोद काका यांच्या माध्यमातून रुपये 100चं पारितोषिक लागू केलं गेलंय. तर सूरजला सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं कुठपर्यंत सूरज करेल. आणि काका मी नुकताच उल्लेख केला होता वळवलीच्या स्पर्धेचा, तिथे सुद्धा या गोलंदाजाने खूप सारी पारितोषिक आपल्या नावे केली होती. जवळपास 1000 ते 2000 रुपये त्याने आपल्या नावे बक्षीस स्वरूपात केले होते. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा खिताब सुद्धा त्याने पटकावला होता. तर असा कमी व्हायचा, अर्थात मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू स्ट्राईक एंडवर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात जयेश आणि साहिलला बाद करून आपल्या संघाला फ्रंट फुटवर मात्र आणलंय सूरज याने. तरी सुद्धा या सामन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिल्लक, खास करून गौरव जोपर्यंत खेळपट्टीवर असेल. षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू डोलावलाय. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बापदेव कुरुळ संघाच्या डावाचा हा पहिला चौकार आपण पाहिला. फलंदाज प्रसाद याच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं प्रसादचा जर उल्लेख केला तर यंदाच्या हंगामात पुरेशी संधी मात्र प्रसादला मिळाली नसावी. कारण खूप साऱ्या मैदानावर जयेश असोत किंवा गौरव असोत, साहिल असोत किंवा कुणाल, हे 4च फलंदाज आपल्या संघाची दुराजे आहेत. ह्या फलंदाजीच्या माध्यमातून सांभाळत होते. पुढच्या सामन्याची आपण थोड्याच वेळात नाणेफेक करून घेणार आहोत. विरोधी संघ असतील स्वतः आयोजक राजन स्पोर्ट्स बेलोशी, विपक्ष जय हनुमान घोटोडे. दोनही संघाच्या संघ नायकांना मी विनंती करेन की टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. त्यामुळे कर्णधारांना विनंती की टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. तत्पूर्वी मी धावफलक कळवतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला त्यावेळी आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघाची आतापर्यंतची धावसंख्या 2 बाद 4. एकमेव चौकार आपण जो पाहिला होता प्रसादच्या बाट मधून, आणि या चौकाराच्या मदतीने 4 धावा ज्या आहेत या धावफलकावर लगावल्या गेल्यात. त्यामुळे अंतिम 5 षटकामध्ये एकूण 45 धावा जमा कराव्या लागतील जिंकण्यासाठी, अर्थात बापदेव कुरुळ या संघाला. तर 30 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावा. म्हटलं तर सोपं, परंतु म्हटलं तर काहीसं कठीण सुद्धा होऊ शकतं. कारण गौरवची विकेट जी आहे हे सामन्याचा नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकतं. आणि जोपर्यंत गौरव मैदानात उभा असेल तोपर्यंत नक्कीच जय हनुमान फणसापूर या संघासाठी थोडीशी गाविना दबावजन्य परिस्थिती असेल, यात मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं अंतिम षटक, जिथे 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे बाउंड्री लाईनच्या जवळपास असतील. जिथे संतोष आपण पाहतोय, एक उत्कृष्ट गोलंदाज जय हनुमान फणसापूर संघाचे जुने जाणते खेळाडू जे
लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये उभे आहेत. नंतर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये स्वतः सूरज उभा आहे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक क्षेत्ररक्षक. षटक सुरू होते. षटकातील पहिला चेंडू सिद्धेशच्या माध्यमातून गौरव याचा बहुमूल्य असा विकेट. मोठा फलंदाज बाद झालाय बापदेव कुळ या संघाचा. अर्थात तिसरा हा धाव बसतोय मात्र 4 या धावसंख्येवर. दोन्ही डावांमध्ये आपण पाहिलं धावा जमा करण्यासाठी फलंदाजांना नक्कीच मेहनत करावी लागेल. जहानमान फणसापूर संघाचा डाव ज्यावेळी सुरू होता त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं होतं सुरुवातीच्या षटकांमध्ये अक्षरशः एकेरी पद्धतीनेच धावा येत होत्या मात्र 1 ते 2 चौकार लगावले गेले होते. आणि तशीच काहीशी सुरुवात आपण बापदेव कुरुळ संघाची सुद्धा पाहिली. पहिल्या षटकामध्ये मात्र 1च चौकार आला आणि तेवढ्याच 4 धावा धावफलकर आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे जे प्रमुख 3 फलंदाज होते ते 3ही फलंदाज तंबूत परतलेले आपण पाहिले. त्यात मोठी मोठी नावं आहेत. जयेश पाटील असोत, गौरव पाटील असोत आणि साहिल पाटील सुद्धा. षटकातील पुढील चेंडू इथे आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा स्टंपच्या समोर पकडले फलंदाज कृणालला. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी आपण पाहिलं तर 6 षटकं पूर्ण झाली त्यावेळी मात्र 48 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या होत्या जहानमान फणसापूर संघाच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की ह्या धावा ज्या आहेत हे 4 ते 5 षटकांमध्ये बापदेव कुरुळ संघ अतिशय सहजरित्या कंप्लीट करेल. परंतु मी वारंवार म्हणतो क्रिकेटचा खेळ याला नक्कीच सोप्यात घेणं नेहमीच महागात ठरतं. कोणतीही धावसंख्या छोटी नसते, कोणतीही धावसंख्या मोठी नसते. जर तुम्ही मैदानात संघर्ष कराल, मेहनत कराल तर तुम्ही कठीण परिस्थितीतून सुद्धा वर येऊ शकता. तो सामना गमावलेला सामना सुद्धा जिंकू शकता. हेच दाखवून देतोय आतापर्यंत जहानमान फणसापूर संघ. तरी सुद्धा दोन्ही संघांना अजूनही पूर्ण संधी आहे, समसमान संधी आहे. नवीन आलेला फलंदाज कृणालची जागा घेतोय साई. हॅट्रिक चेंडू होता. जोरदार अपील. पंचांकडे दाद मागितली जाते. सुरुवातीच्या 2 चेंडूवर आपण पाहिलं होतं. पहिल्याच चेंडूवर गौरवला बाद केलं होतं सिद्धेशने. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पायचीत पकडलं होतं कृणालला आणि हा हॅट्रिक चेंडू होता. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवण्याची एक भली मोठी संधी जी आहे हे सिद्धेशकडे होती आणि या जवळपास या संधीचं सोनं करत होता. जोरदार अपील आपण यष्टीरक्षक सिद्धार्थच्या माध्यमातून सुद्धा पाहिली होती. या अपीलमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. परंतु पंच तत्समच झालेले नाही आहेत. पंच म्हणजे परमेश्वर आपण जसं आपण म्हणतो, जसं आपण परमेश्वराच्या पुढे नतमस्तक होतो तसंच पंचांपुढे सुद्धा नतमस्तक व्हायला लागलंय जहानमान फणसापूर या संघाला. अर्थात हा चेंडू सुद्धा गेलाय निर्धाव. मात्र 4 धावा धाव फलकावर आणि तब्बल 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आपण पाहिलेत. षटकातील पुढील चेंडू ब्लॉक लेनचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचा आपण सन्मान होताना पाहत असतो, एक तर यॉर्कर आणि दुसरा तेंडुलकर. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे वळतोय. जहानमान घोटेडो विपक्ष राजन स्पोर्ट बेलुशी या 2 संघादरम्यान नाणेफेक मात्र करवली जाते. स्वतः आयोजकांच्या भूमिकेत प्रणय सोपेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक मात्र झाली आहे. नाणेफेकीचा कौल केलाय अर्थात राजन स्पोर्ट बेलुशी संघाच्या बाजूने. चालू सामना संपल्यानंतर त्वरितच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण वळूयात चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे जिथे षटक क्रमांक 2 जे आहे हे सुरू होतं. मागच्या चेंडूवर एक चौकार लगावून काहीशी संजीवनी निर्माण केली आहे बापदेव कुरुळ संघाचा. जर विचार केला तर आतापर्यंत सातत्याने विकेट याची पडझड होताना आपण पाहिली. परंतु मागच्या चेंडूवर चौकार लगावून साईने कुठेतरी संजीवनी या डावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. चालू षटकातील अंतिम चेंडू ऑन द मार्क सिद्धेश, ऑन स्ट्राइक साई. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू दिला होता आणि निर्धाव पद्धतीने षटक क्रमांक 2 याची सुद्धा समाप्ती झाली. तर 2 षटकं पूर्ण झाली. त्यांनी 2 षटकामध्ये धावांचा जर उल्लेख करायचा झाला तर ज्या काही 8 धावा आल्यात या
8 धावा 2 चौकारांच्या स्वरूपात बापदेव कुरुळ संघाने निश्चितपणे जमा केला. अर्थात एकेरी आणि दुहेरी धावा आतापर्यंत आलेल्या नाहीत किंवा अवांतर धाव सुद्धा जयहनुमान फणसापूर संघाने विरुद्ध संघाला दिलेली नाही, कारण आपल्याकडे धावा ज्या आहेत या निश्चितपणे कमी होत्या. 48 धावा 6 षटकांमध्ये निश्चितपणे कमी असतात. आणि त्याच गोष्टीचा विचार करता सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जिथे पॉवर प्लेची मर्यादा सुद्धा होती, आणि पॉवर प्लेच्या षटकाला आपण म्हणतो की पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, जिथे फलंदाज आपली ताकद दाखवून आपला खेळ करत असतो, इथे कोणत्याही पद्धतीची ताकद दाखवण्याची संधी मात्र जयहनुमान फणसापूर संघाने बापदेव कुरुळ संघाला दिलेली नाहीये. खऱ्या अर्थानं गोलंदाजाने आपली ताकद दाखवले आणि जे प्रमुख फलंदाज होते ज्यांचा नावलौकिक आपल्या संपूर्ण विभागामध्ये गाजलेला आहे, खास करून यंदाची ग्रामीण प्रीमियर लीग, ज्या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं होतं जयेश पाटील या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान त्याने आपल्या नावे केला होता. तदनंतर त्याच स्पर्धेमध्ये मालिकावीर हा पुरस्कार गौरव पाटील या खेळाडूने आपल्या नावे केला होता. असे 2 दिग्गज फलंदाज अतिशय स्वस्तात मात्र बाद झाले आणि तदनंतर पूर्णतः पडझड मात्र झाली बापदेव कुरुळ या संघाची. 2 षटक पूर्ण झालीत, 4 बाद 8 अशी काहीशी अवस्था आपण पाहतोय बापदेव कुरुळ या संघाची. अंतिम 4 षटकांचा खेळ शिल्लक, तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. कुरुळ अर्थात बापदेव कुरुळ या संघाला. पहिल्याच चेंडूवर जयेश पाटील हा गोल्डन डक स्वरूपात बाद झाला होता. अर्थात डक हे एकूण क्रिकेटच्या भाषेमध्ये 8 ते 9 प्रकारचे आहेत. फलंदाज पहिल्याच चेंडूवर जर बाद झाला तर त्याला गोल्डन डक म्हणतो. एकही चेंडू न खेळता धावबाद स्वरूपात किंवा अन्य काही स्वरूपात जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण डायमंड डक म्हणतो. परंतु आणखी काही डक स्वरूपाचे नियम आहेत किंवा ज्याला आपण उल्लेख करतो रॉयल डक सुद्धा आहे. जर पहिल्याच टुर्नामेंटच्या पहिल्याच चेंडूवर प्रमोद काका जर फलंदाज बाद झाला, पहिला चेंडू टुर्नामेंटचा जर असेल तर त्याला रॉयल डक सुद्धा म्हटलं जातं. प्लॅटिनम डक सुद्धा आहे. इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण प्लॅटिनम डक सुद्धा म्हणतो. तर जयेश सुद्धा मला वाटतं इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर त्यामुळे त्याला प्लॅटिनम डक सुद्धा आपण म्हणू शकतो. तर असे काही डकचा मी अहवाल तुमच्यासमोर पुन्हा एकदा सांगेन. वळूयात षटक क्रमांक 3 कडे, जिथे आपला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सूरज. अतिशय सुंदर असा फटका, टेक्निकल ड्राईव्ह आपण पाहिली प्रसादच्या माध्यमातून. पहिली धावांच्या स्वरूपात धावून ही धाव आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघाच्या खात्यामध्ये जमा होते. अन्यथा ज्या काही 8 धावा आल्या होत्या त्या चौकाराच्या स्वरूपात आल्या होत्या. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. प्रसाद आणि साई हे 2 फलंदाज आपण मैदानात स्थिर पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून निश्चितपणे अपेक्षा असेल बापदेव कुरुळ संघाला आपली जी काही बुडती नौका आहे त्याला किनाऱ्यापर्यंत आणण्याचं काम या 2 खेळाडूंना निश्चितपणे करावं लागेल. कारण यानंतर खूप सारे खेळाडू जे आहेत हे नवोदित खेळाडू असणार आहेत. साईचा जर विचार केला तर तो सुद्धा काहीसा नवोदित खेळाडू आहे, परंतु त्यानंतर जे येणारे खेळाडू आहेत ज्यामध्ये श्रवण असेल किंवा उर्वरित खेळाडू आहेत ते सुद्धा नवोदित खेळाडू आहेत, ज्यांना ग्रामीण क्रिकेटचा तेवढासा अनुभव नाही आहे. सुरेख चेंडू, त्याला तेवढाच सन्मान देण्याचं काम केलंय फलंदाज प्रसादने. प्रसादला निश्चितपणे ग्रामीण क्रिकेटचा 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यालाच अनुसरून तो आतापर्यंत फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आला होता. त्यानंतर एक मागच्या चेंडूवर एक सुंदर फटका आपण पाहिला. सूरजच्या माध्यमातून पुढील चेंडू, सुंदर चेंडू होता. इथे हडबडी गडबडी, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और एक्सीडेंट हो गया. फलंदाज साई बैक टू द पॅव्हलियन. सातत्याने विकेट गमावताना आपण पाहिलंय. तिसरंच षटक प्रगतीपथावर आहे आणि तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत बापदेव कुरुळ या संघाचे. इथे खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आय कॉन्टॅक्ट जो आहे हा खराब पद्धतीचा होता, कारण चेंडू जो आहे हा थेट गोलंदाज सूरजच्या हातामध्ये विसावत होता, त्यामुळे ही धाव निश्चितपणे नव्हती हे साईने सुद्धा ओळखलं होतं. तरी सुद्धा कुठेतरी आपल्या संघाच्या खात्यामध्ये धाव येत नाहीयेत. किमान एकेरी धावेने किंवा दुहेरी धावेने धावफलक सुरू ठेवावा किंवा हलता ठेवावा या इराद्याने प्रसादने ही धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला. त्या प्रयत्नात अपयशी. वेगवान चेंडू, परंतु दिशामध्ये खराब आहे. दिशा खराब तो दशा भी खराब. या इनिंग मधली पहिली अवांतर स्वरूपाची धाव आपण पाहिली सूरजच्या माध्यमातून. आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 11. हे षटक खूप महत्वाचं असेल बापदेव कुरुळ संघासाठी खास करून. इथे सुद्धा फटका बसलाय आणि झेल सुद्धा निसटलाय.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हा कान मंत्र मात्र विसरलाय हा क्षेत्ररक्षक. हे षटक खूप महत्वाचं का असेल, कारण का म्हटलं होतं मी, कारण सूरज याचं हे अंतिम षटक आहे. या षटकाला, या ओव्हरमध्ये जर संयमी फलंदाजी झाली कुरुळ संघाच्या माध्यमातून, तर उर्वरित 3 षटकामध्ये ते चान्स घेऊ शकतात. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन प्रसादचा प्रयत्न होता स्विंगला निग्लेक्ट करण्याचा, परंतु इथे खोलवर टप्प्यामध्ये चेंडूचं रूपांतर झालं आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता झाली. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 मधील सूरजच्या माध्यमातून इथे बॅटच्या कडेला चेंडू लागून आपण पाहतोय इथे अतिशय वेगाने थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 4 धावांनी या चेंडूची सांगता झाले. इथे काहीशी नशिबाची साथ आपण पाहतोय प्रसादला मात्र लाभते. प्रसादने पहिल्या षटकापासून जबाबदारी आपल्या खांद्यावर मात्र स्वीकारलंय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर भावदेव कुरुळ संघाची आतापर्यंतची धावसंख्या 5 बाद 16, अर्थात 3 षटकांमध्ये 16 धावा झाल्यात आणि उर्वरित 3 षटकामध्ये एकूण 33 धावा बाबदेव कुरुळ संघाला अजून जमा कराव्या लागतील जर या सामन्यावर शिक्कामोर्तब करायचा असेल तर. परंतु एक चमत्कारच कुठेतरी बाबदेव कुरुळ संघाला या सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतो. 16 धावा धावफलकावर, येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. सामना अजूनही जिवंत आहे, सामन्यामध्ये अजूनही रोमहर्षकता कायम आहे. जोपर्यंत प्रसाद मैदानात असेल तोपर्यंत नक्कीच बाबदेव कुरुळ संघासाठी एक जमेची बाजू असेल. धावा तेवढ्याशा जास्त नाही आहेत, परंतु तेवढं सोपं सुद्धा नाही आहे. तर किती सोपं असेल किती कठीण असेल हे पाहण्याजोगं असेल. 2 जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांची षटकं मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये संपवण्याचा इरादा आहे कर्णधाराचा, कारण पहिली 2 षटकं सूरज आणि सिद्धेशने हाताळली होती आणि नंतरची 2 षटकं सुद्धा आपण पाहतोय सूरज आणि सिद्धेशकडेच हवाली केली आहेत. येथे अखोटप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला, 1 धाव जमा करून आपण पाहतोय स्ट्राईक एंड पुन्हा एकदा प्रसादकडे सुपूर्द करण्याचा इरादा होता. नवीन फलंदाज साहिल मैदानात आला होता आणि साहिलच्या बॅटमधूनच ही एकेरी धाव आपण पाहिली. आपला समोरचा फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतोय, कारण प्रसादच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेत. आपल्या संघाला कुठेतरी टार्गेटच्या नजीक नेण्याचा प्रयत्न होतोय प्रसादच्या माध्यमातून. इथे उलट्या हाताने आपण पाहिलं चांगला फटका, चेंडू वेगाने ट्रॅव्हल मात्र होईल बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे थोडासा फंबल सुद्धा झालाय क्षेत्ररक्षक. 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या, 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतोय बाबदेव कुरुळ संघ. 3 धावा ह्या चेंडूवर आणि जसं आपण म्हणतो की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. सरळ बॅटने आतापर्यंत सर्वच फलंदाजांनी प्रयत्न केले, परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरले असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे प्रसादने उलट्या बॅटने हा फटका खेचला होता. 1-2 पावलं पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु ब्लॉक लेनचा चेंडू असल्या कारणानं तेवढा टाइम मात्र चेंडू झालेला नाही आहे. एकेरी धावेने किंवा दुहेरी धावांनी या चेंडूची सांगता झाली. अर्थात ह्याला मित्रांनो क्रिकेट म्हणतात. जर तुम्हाला बाउंड्री अर्थात चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून जर धावा जमा करता येत नसतील तर तुम्ही दुहेरी किंवा तिहेरी किंवा एकेरी स्वरूपात धावफलक जो आहे हा सुरू ठेवणं हे सुद्धा क्रिकेट आहे. तर तेच दाखवून देत आहेत दोनही फलंदाज साहिल आणि प्रसाद. सिद्धेश ऑन द मार्क. षटकातील पुढील चेंडू गुडलेट स्पॉटरचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा हवं तसं कनेक्शन झालेलं नाही आहे. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू मात्र लागतोय, परंतु 1 धाव जमा करून प्रसादकडे स्ट्राईक पुन्हा एकदा सुपूर्द करेल. चांगलं संयमी क्रिकेट पाहायला मिळते. सामना शेवटच्या षटकापर्यंत जिवंत राहील याची दखल मात्र दोनही फलंदाज घेत आहेत. षटकातील पुढील चेंडू चांगला होता, परंतु तेवढाच चांगला प्रहार. चेंडू गेलाय गाव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर. षटकार. गुडलेन स्पॉट आणि ओव्हर पिच लेंथ याच्या मधोमध हा चेंडू टाकला गेला होता आणि या षटकाराच्या मदतीने थोडासा वेग जो आहे हा धाव संख्येला नक्कीच मिळालेला आहे. 29 धावा धाव फलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. हलकसं महागडं षटक नक्कीच म्हणता येईल. षटकातील पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट येऊन पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु
गोलंदाजाने आपली चालाकी दाखवली, आपला अनुभव दाखवून दिलाय. चेंडूचा टप्पा जो आहे थोडासा मागे घेतला. 29 धावा 4 षटकामध्ये पूर्ण झाल्यात. याचाच अर्थ अंतिम 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळी मात्र 20 धावांची आवश्यकता असेल बापदेव कुरुळ या संघाला. अर्थात 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता होती. मागच्या षटकामध्ये एकूण 13 धावा खर्च केल्या सिद्धेशने, त्यामध्ये एक षटकार सुद्धा आपण पाहिला. त्यामुळे हा सामन्यामध्ये रंगत जी आहे हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. प्रसादने या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम केलंय. आपला संघ निश्चितपणे अडचणीत सापडला होता. जवळपास अर्धा डाव किंवा एकूण 5 विकेट ज्या आहेत या सुरुवातीच्या 2 ते 3 षटकामध्ये आपण गमावल्या होत्या. तरीसुद्धा एका साईडने आपण पाहतोय एक एंड सांभाळून ठेवला प्रसादने. खास करून वन मॅन शो आतापर्यंत दाखवतोय. प्रसादच्या बॅटमधून एक षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. तर शेवटच्या षटकामध्ये जर प्रसाद शेवटच्या षटकापर्यंत जर उभा राहिला तर हा सामना निश्चितपणे अटीतटीचा होईल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात मात्र शंका नाहीये. तर अंतिम 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा षटक क्रमांक 5 घेऊन सिद्धार्थ गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी सुद्धा झाली होती. षटकातील पहिला चेंडू सामना करतोय साहिल. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडूची अडवणूक झाली आहे. फेक झाले, तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा. चेंडू आतापर्यंत हातातच ठेवला होता सिद्धेशने, त्याचाच फायदा उठवला दोनही फलंदाजांनी. 2 धावा धाव फलकावर. अर्थात थोडासा दबावाखाली यावेळी जेहनमान फणसापर संघाला आपण पाहतोय. इथे चांगला फटका चेंडूच्या मागे. संतोष काय म्हणतोस? चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. काहीच खराब जजमेंट आणि थोडीशी उंची सुद्धा आपण पाहतो संतोष यांची थोडीशी कमी असल्या कारणाने चेंडू जो आहे हा त्यांच्या डोक्यावरून गेला आणि जिथे मात्र 2च धावा होऊ शकल्या असत्या तिथे 4 धावा खर्च करतोय जेहनमान फणसाबोरा संघ. आता अंतिम 10 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. इथे सुद्धा सुंदर फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सूरज चेंडूच्या मागे, चेंडूची अडवणूक करेल, फेक करेल, तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव. सुंदरशी पार्टनरशिप खास करून 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. साहिल आणि प्रसाद. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला सुद्धा तेवढंच महत्त्व असतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो, तसंच ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा हे 2 खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट दाखवून देत आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा संतोष चेंडूच्या मागे. चेंडूची अडवणूक करतील, फेक करतील. खराब दर्जाचा थ्रो. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात आपली विकेट मात्र गमावेल साहिल. चुकीचा कॉल नक्कीच म्हणता येईल. अर्थात साहिलची सुद्धा थोडीशी चुकी होती, कारण 2री धाव जेव्हा साहिलने पूर्ण केली तेव्हा थोडासा तो पुढे आला होता. जर साहिल जागेवर उभा असता 3री धाव घेण्यासाठी सज्ज असता तर ही 3री धाव सुद्धा सहज पूर्ण झाली असते. परंतु जर तर योग्य अयोग्य हे क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण म्हणत नसतो. इथे आणखीन एक फलंदाज बाद झाला. अर्थात 6वा आदरा बसतोय बापदेव कुरुळ या संघाला आणि धाव संख्या झाली आहे 6 बाद 38. आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय बापदेव कुरुळ या संघाची. षटक क्रमांक 5 मधील 4 चेंडू सुद्धा पूर्ण झाले. याचाच अर्थ अंतिम 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. अर्थात 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. संघाचं नाव आहे बापदेव कुरुळ. सामना अतिशय अटीतटीचा. ज्यावेळी सुरुवातीची 3 षटकं जिथे 16 धावांवरच खेळत होता बापदेव कुरुळ संघ, तब्बल 5 फलंदाज बाद झाले होते. परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये साहिल आणि प्रसाद यांनी पूर्ण सामन्याचा कायापालट केला. षटकातील पुढील चेंडू थोडासा सफल आधीच झाला होता फलंदाज. नवीन आलेला फलंदाज सुद्धा प्रसाद आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून हा फटका आला होता. अर्थात कुरुळ गावाचा जर विचार केला तर प्रसाद नावाचे खूप सारे खेळाडू आहेत, जिथे आझाद कुरुळ, VCN कुरुळ किंवा जेहनमान कुरुळ संघ असोत किंवा बापदेव कुरुळ संघ असोत, PPA कुरुळ संघ असोत, तर प्रसाद नावाचे खूप सारे खेळाडू आपण पाहतो. इथे सुंदर फटका, टेक्निकल ड्राईव्ह आपण पाहिली प्रसादच्या बॅट मधून. तसेच प्रमोदजी सांदणकर यांच्या माध्यमातून सुद्धा एक माहिती मिळते. प्रसादजी पाटील हे एक नावाजलेले वकील सुद्धा आहेत कुरुळ गावचे.
तर प्रसाद नावाचे खूप सारे व्यक्ती आपण कुरुळ गावात पाहत असतो. तर मैदानात जे दोन फलंदाज उभे आहेत ते सुद्धा प्रसाद नावाचे आहेत. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली होती फलंदाज प्रसादने, जो जवळपास पहिल्या षटकापासून फलंदाजी करतोय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. याचाच अर्थ अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. तर प्रमोद काका, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे हॅलो, दोन्ही संघांना आणखीन एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितोय. जयहनुमान फणसापूर आणि बापदेव कुरुळ, सामना जर टाय झाला, दोन्ही संघांनी लक्ष द्या, सामना जर टाय झाला तर आयोजकांच्या वतीने एक निर्णय करण्यात येतोय, सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, मात्र 8च किंवा 7च सामने आजच्या दिवशी खेळवले जातील. 6 फलंदाज बाद झालेत, 6. तर दोनही संघांना समसमान संधी आहे. अर्थात 9 धावा जर जमा केल्या तर बापदेव कुरुळ संघ विजयी ठरेल, परंतु 8 धावा जर जमा केल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 8च्या खाली जर धावा जमा केल्या तर जयहनुमान फणसापूर संघ या सामन्यावर बाजी मारेल. सुरुवातीच्या 3 किंवा 4 षटकामध्ये दोनही संघांनी खराब फलंदाजी केली होती, परंतु नंतरच्या षटकांमध्ये, अंतिम जी षटकं आहेत तिथे अतिशय चांगली फलंदाजी दोनही संघांच्या माध्यमातून पाहिली. ज्या खेळाडूचं मी नाव घेतलं होतं अर्थात संतोष, जे 40+ वयोगटातील आहेत, त्यांच्या माध्यमातून शेवटचे षटक पाहायला मिळते. फुलरलेनचा चेंडू लोअर फुलरलेनचा चेंडू होता, बाटच्या कडेला चेंडू लागला असा पंचांचा सुद्धा निर्णय आहे. अर्थात निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता होतीये. संतोष एक नावाजलेले गोलंदाज आहेत आणि संतोषाची गोलंदाजी मी द्वारकाधीश वळवलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. त्यामुळे हे 9 धावा ज्या आहेत या तेवढ्याशा सोपा नसतील बापदेव कुरुळ या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव गेलाय, अंतिम 5 चेंडू जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 9 धावा. जर्सी क्रमांक 10 क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा हा जर्सी क्रमांक. षटकातील पुढील चेंडू आखुट्यापायचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक भरतो. खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट. जिथे विकेट होऊ शकला असता पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक 17 जर्सी क्रमांक परिधान केलेला, ज्याने 2 झेल सोडले. आणि हे झेल किती महागात ठरू शकतात, आपल्याला या स्पर्धेतून बाहेर सुद्धा नेऊ शकतात, अशा पद्धतीची खराब कामगिरी. अर्थात प्रसाद स्ट्राईक पासून आता मात्र वंचित राहील. नवीन आलेला फलंदाज सुद्धा प्रसाद आहे, ज्याला नक्कीच समोरच्या प्रसादला स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल. समीकरण थोडंसं का होईना बदललंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. षटकातील पुढील चेंडू इथे सफल झाला होता प्रसाद. जोरदार अभिलापड पाहिले संतोषाच्या माध्यमातून, बाईच्या स्वरूपात का होईना धाव फलकावर 1 धाव मात्र आलंय. दुखापत झाले का फलंदाजाला? पाणी असेल तर उपलब्ध करून द्यायचं आहे. अर्थात संतोषाची गोलंदाजीचा जर विचार केला तर असे वेगाने चेंडू येत असतात आणि चेंडू जे थोडेसे सबमरीन टाईपचे असतात. अर्थात सबमरीन म्हणजे चेंडू टपावल्यानंतर जो आहे हा खाली राहत असतो. इथे थोडीशी का होईना दुखापत झाले फलंदाज प्रसाद याला. हॅलो, तर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या दुखापती आपण बऱ्याचदा होताना पाहिलेल्या आहेत. त्यामुळे फलंदाजाने सुद्धा संपूर्ण गोष्टींची सगळ्या गोष्टींची दखल मात्र घ्यायची आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर. 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज संतोष याने आपला जो काही 20 ते 25 वर्षांचा दांडगा अनुभव आहे तो मात्र दाखवून दिलाय आतापर्यंत. अंतिम 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा. प्रसाद ऑन स्ट्राईक, वेगवान चेंडू.
अर्थात चेंडू जर कनेक्ट झाला तर तो सीमारेषे बाहेर जाऊ सुद्धा शकतो, परंतु कनेक्शन तेवढंच महत्वाचं असेल, जजमेंट तेवढंच महत्वाचं असेल फलंदाज प्रसादसाठी. कारण चेंडू अतिशय वेगाने येतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये. बॅट फिरवण्याआधी चेंडू जो ह्या यष्टीरक्षकाकडे विसावतोय. आता अंतिम 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा, एक मोठा फटका. तर सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हारणार, अंतिम 2 चेंडू याची माहिती मात्र देतील. पुन्हा एकदा ऑन द मार्क संतोष, ऑन स्ट्राईक प्रसाद. यावेळी मात्र चांगलं कनेक्शन, चेंडू गेला सीमारेषे बाहेर, षटकार. मी जसं म्हटलं होतं की एक मोठा फटका, आणि जसा पद्धतीचा संतोष यांच्या चेंडूचा वेग आहे, चेंडू जर बॅटला कनेक्ट झाला तर तो सीमारेषे बाहेर जाऊ शकतो. हे माझं भाकीत होतं, हे मी आधीच सांगितलं होतं, आणि त्या वेगाचा पुरेपूर फायदा झालाय फलंदाज प्रसादला. मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं प्रसादने आणि षटकार वरसूर केला. अर्थात सामना टाय झालाय 48 स्कोर विथ द लॉस ऑफ 6 विकेट्स. आता अंतिम चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव, एक चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव. अर्थात रसिक प्रेक्षकांच्या हृदयाची धडकी बनवणारा हा खेळ मैदानात सुरू आहे. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी हा सामना निश्चित पाहायचा नाही आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र हृदयाचे ठोके वाढतील. प्रति मिनिट 70 to 75 असे आपण हृदयाचे ठोके पाहत असतो. 70 ते 75, इथे 80 ते 90 अशा वेगाने आपण पाहतो आपलं हृदय जे आहे हे धडकणार आहे. कारण शेवटचा 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा, ज्याने या संपूर्ण खेळाचा, संपूर्ण डावाचा कायापालट केलाय असा फलंदाज प्रसाद ऑन स्ट्राईक असेल. आणि ज्याने आतापर्यंत सुरुवातीचे 4 चेंडू अतिशय सुरेख टाकले होते संतोष, परंतु मागच्या चेंडूवर षटकार खर्च करून आपल्या संघाला मात्र अडचणीत टाकलंय. अजूनही दोनही संघांना समसमान संधी. PS स्पोर्ट चषकाचा पहिला सामना कशा पद्धतीने रंगावा याची अपेक्षा होती, याची प्रेक्षक वाट पाहत होते, आणि तिची अपेक्षा, त्या अपेक्षांची पूर्तता मात्र होते या सामन्यातून. शेवटचा चेंडू 1 धाव. ब्लॉक लेनचा चेंडू होता, बॅटच्या कडे चेंडू लागतोय आणि 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज या सामन्याचा सुपर हिरो प्रसाद. विजयी संघ ठरतोय बापदेव कुरुळ. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि या स्पर्धेत अतिशय चांगला खेळ दाखवला फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून. अर्थात जय हनुमान फांडसापूर संघाचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, PS स्पोर्ट्स चषक बेलोशीची शान म्हटलं तरी चालेल. आणि या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये अर्थात PS स्पोर्ट्स चषक